हॅलो स्टुडंट्स, आज आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर याच्या आधी आपण सर्क्युलर मोशन हा पार्ट बघितला आपण रोटेशनल डायनॅमिक्समधला, बरोबर. आज आपण रोटेशनल मोशन हा पार्ट या चॅप्टरमधला बघणार आहोत. तर आपला चॅप्टर कोणता आहे? रोटेशनल डायनॅमिक्स. त्याच्यातला पॉईंट कुठला बघतोय आज आपण? मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर फर्स्ट ऑफ ऑल इनर्शिया म्हणजे काय, बरोबर. टू रेजिस्ट एनी चेंज, बरोबर, किंवा द प्रॉपर्टी ऑफ बॉडी और ऑब्जेक्ट टू रेजिस्ट एनी चेंज इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण बसमध्ये बसलेलो असतो, बरोबर, तर बस सडनली काय होते, बसमध्ये आपण बसलेलो असतो, बस चालू होते, बरोबर, त्या मोशनमध्ये आपण येतो बसच्या. बस पण मोशनमध्ये असते, आपण पण मोशनमध्ये असतो, बरोबर. तर सडनली जेव्हा ब्रेक मारला जातो, बसमध्ये बसलेला असाल किंवा कारमध्ये बसलेला असाल किंवा कोणत्याही व्हेकलमध्ये तुम्ही बसलेला असाल, सडनली काय होणार, ब्रेक जर दाबला तर काय होणार, ब्रेक लागल्यानंतर आपण काय करणार, पुढच्या साईडला काय केलं जातं, झुकलं जातं, बरोबर. म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला काय हे होतं, फोर्स एक्सपिरियन्स होतं. तर त्याला काय म्हणायचं, म्हणजे आपली बॉडी काय करते, अपोज करते, बरोबर, म्हणजे त्या मोशनला. तर त्याला काय म्हणायचं, इनर्शिया. टू रेजिस्ट एनी चेंज, म्हणजे तिथं बॉडीने काय केला, विरोध केला त्या मोशनला, तर त्याला काय म्हणतात, इनर्शिया म्हणतात. तर हे कशामुळं होतं, त्या पर्टिक्युलर बॉडीच्या असलेल्या मासमुळं, बरोबर. म्हणजे इनर्शिया म्हणजे काय, टू रेजिस्ट एनी चेंज, द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी और ऑब्जेक्ट to resist any change is called as a inertia. resist means विरोध करणे, राईट. तर ट्रान्सलेशनल आणि अजून एक एक्झाम्पल बघा, जेव्हा बस स्टॉप होते, बरोबर, जेव्हा बस बंद आहे आणि थोड्या वेळाने स्टार्ट झाली, तर ते जे पॅसेंजर्स काय एक्सपिरियन्स करतात, सडनली बस चालू झाल्यानंतर तर पाठीमागच्या साईडला काय करतात, फोर्स एक्सपिरियन्स करतात, पाठीमागच्या साईडला थोडंसं झुकलं जातो आपण. तर त्याला काय, तो पण काय कशामुळे होतं, इनर्शिया. म्हणजे बॉडी काय करत नाही, त्या मोशनला काय करते, विरोध करते, रेजिस्ट करते. तर त्याला काय म्हणायचं, इनर्शिया. इनर्शिया ही कन्सेप्ट समजली असेल. तर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये जो इनर्शिया असतो तो म्हणजे मास असतो. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे आपण बघितलेले आहे, सपोज एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर काय एक्झर्ट केलं आपण, फोर्स एक्झर्ट केलं, तर तो काय होतो, तो असा स्ट्रेट लाईनमध्ये जातो आणि इथंपर्यंत जाऊन थांबतो. सपोज बॉल आहे, बॉलला तुम्ही फोर्स एक्झर्ट केलं, बॉल काय होणार, असा सरळ जाणार आणि थोड्या वेळाने थांबणार ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय करतो, त्या मोशनला काय करतो, अपोज करतो, आणि तो बॉल थोड्या वेळाने काय होतो, स्टॉप होतो, बरोबर. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे एक सरळ स्ट्रेट लाईनमध्ये जी मोशन असते तिला ट्रान्सलेशनल मोशन म्हणतात. पण ट्रान्सलेशनल मोशनमध्ये तो इनर्शिया म्हणजे त्या बॉडीचं काय असतं, मास असतं. मास असतं, ते त्या बॉडीच्या मोशनला काय करतं, अपोज करतं. आणि रोटेशनल मोशनमध्ये, रोटेशनल मोशन म्हणजे आपण बघितलेलं आहे, रोटेशनल मोशन म्हणजे काय, बॉडी काय होते, सपोज एक रिजिड बॉडी घेतली. आता रिजिड बॉडी ही कन्सेप्ट आपण 11th बघितलेली आहे. तर रिजिड बॉडी म्हणजे काय, जरी तुम्ही या बॉडीवर फोर्स एक्झर्ट केलं, सपोज अशी बॉडी की जिला साईज शेप वगैरे नसतो, कशी असते ती, जर ह्याच्यावर तुम्ही फोर्स एक्झर्ट केलं तर ह्याचा साईज शेपमध्ये चेंज होत नाही. किंवा सपोज दोन पार्टिकल्स जर ह्याच्यामधले घेतले, तर यांच्यातलं डिस्टन्स काय होत नाही, बदलत नाही, जरी एक्सटर्नली कितीही फोर्स ॲप्लाय केलं तरी, म्हणजे त्याच्या साईज शेपमध्ये चेंज होत नाही, बरोबर. अशी बॉडी म्हणजे रिजिड बॉडी, राईट. तर रिजिड बॉडी हे सारखा शब्द येणार आहे, तर लक्षात ठेवा. रिजिड बॉडी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता स्टोन, दगड, बरोबर, किंवा तुम्ही म्हणू शकता ग्लास, किंवा अजून एखादं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही, स्टोन, ग्लास, अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. कशाच्या बाबतीत, रिजिड बॉडी, बरोबर. म्हणजे किती जरी फोर्स तुम्ही एक्झर्ट केलं, फोर्स एक्झर्ट जर केलं तरी याच्या साईज शेपमध्ये काय होत नाही, चेंज होत नाही, बरोबर. त्याला काय म्हणायचं, रिजिड बॉडी म्हणायचं. तर आता बघा, एक रिजिड बॉडी घेतलेली आहे,
तर रोटेशनल मोशन बघतोय आपण. तर या रिजिड बॉडी किती पार्टिकल्सपासून बनलेली असणार आहे? n नंबर ऑफ पार्टिकल. सपोज हा पार्टिकल आहे ज्याचं मास m1 आहे, बरोबर. सपोज हा एक पार्टिकल आहे ज्याचं मास m2 आहे. अशी n नंबर ऑफ पार्टिकल ज्याचं मास काय आहे? mn आहे. तर हे प्रत्येक पार्टिकल काय होणार? रोटेशनल मोशन परफॉर्म करणार, बरोबर. प्रत्येक पार्टिकल गोल फिरणार आहे. बॉडी रोटेट होते म्हणजे प्रत्येक पार्टिकल त्याच्यामधला सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आणि ह्या प्रत्येक पार्टिकलचं जर सेंटर घेतलं आणि त्याच्यामधून जाणारी जर एक इमॅजिनरी लाईन काढली, तर त्या इमॅजिनरी लाईनला काय म्हणतात? ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर. ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सेप्ट पण कळाली असेल, सुरुवातीला पण आपण बघितलेली आहे या चॅप्टरमध्ये. तर याच्याभोवती ही बॉडी काय करणार? रोटेट होणार. म्हणजे त्या बॉडीच रोटेट नाही होणार, ती बॉडी ज्या पार्टिकल्सपासून बनलेली आहे ते सगळे पार्टिकल ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय होणार? रोटेट होणार, बरोबर. रिजिड बॉडी कन्सेप्ट समजली. एक्झाम्पल स्टोन, ग्लास, हे त्याचे एक्झाम्पल्स म्हणता येतील आपल्याला, बरोबर. तर रोटेशनल मोशनमध्ये तर आता लिनियर मोशनमध्ये म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमध्ये सरळ जाणाऱ्या गतीमध्ये जो अपोज होत होता त्याला इनर्शिया म्हणतात, आपण बघितलं आत्ताच. आणि जर ती बॉडी जर रोटेशनल मोशनमध्ये असेल, गोल गोल फिरत असेल, तर तिला जो अपोज होतो त्याला काय म्हणतात? मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. काय म्हणतात? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो कोणत्या लेटरने दाखवतात? आय या लेटरने दाखवला जातो, किंवा रोटेशनल इनर्शिया पण म्हणतात. मुवमेंट ऑफ इनर्शियाला अजून एक नाव आहे रोटेशनल इनर्शिया. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं? फॅन काय केला तुम्ही? ऑन केला, बरोबर. फॅन ऑन केल्यानंतर फॅनचे ब्लेड्स काय होतात? पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय होतात? रोटेट होतात, राईट. म्हणजे जर तुम्ही फॅन काय केला? स्टॉप केला, म्हणजे बंद केला, तर काय होणार? फॅन लगेच बंद होणार का? नाही बंद होणार. तर तो काय होणार? थोड्या वेळाने ते रिव्हॉल्युशन्स थांबणार हळूहळू. म्हणजे तिथं पण काय केलं? तिथं जे रोटेशनल मोशन होती त्याला काय झाला? अपोज झाला. म्हणजे त्या बॉडीने काय केला? अपोज केला. म्हणजे फॅन लगेच बंद नाही झाला, तर तो थोड्या वेळाने बंद झाला. म्हणजे तिथं पण काय झालं? अपोज झाला, बरोबर. म्हणजे तोच अपोज म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया म्हणतात. म्हणजे बॉडी जेव्हा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असेल तर त्याच्यावर इनर्शिया ॲक्ट होणार, आणि जेव्हा बॉडी रोटेशनल मोशनमध्ये असेल तर त्याच्यावेळी जो इनर्शिया ॲक्ट होतं त्याला काय म्हणतात? मुवमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? टू रेजिस्ट एनी चेंज. म्हणजे कोणताही बदल होण्यास ती बॉडी काय करते? विरोध करते. याला काय म्हणायचं? इनर्शिया म्हणायचं. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये इनर्शिया ते काम कोण करतं? मास, त्या बॉडीचं. आणि रोटेशनल मोशनमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा त्यालाच काय म्हणतात? रोटेशनल इनर्शिया म्हणतात. कशाने दाखवतात तो? आय या लेटरने दाखवला जातो, बरोबर. रिजिड बॉडीच्या बाबतीत ती कन्सेप्ट समजली असेल. रिजिड बॉडी म्हणजे काय? ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय? हे शब्द आता परत आपण या चॅप्टरमध्ये वापरणार आहोत. त्यानंतर पुढे बघा, रोटेशनल मोशनमध्ये काय असतो? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता मुवमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन बघूयात. आपण प्रूव्ह पण करणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. त्याच्या पण आधी एक डेफिनेशन बघूयात आपण सिम्पल. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल, बरोबर. म्हणजे ही बॉडीच्या नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेली आहे, बरोबर. m1 m2 अप टू mn. म्हणजे मास ऑफ प्रत्येक पार्टिकलचं मास ह्यांची म्हणजे सम घेतलेली आहे प्रत्येक पार्टिकलच्या मासची. आणि काय? each particle and square of its perpendicular distance from axis of rotation. आता सपोज हा पार्टिकल किती डिस्टन्सवर आहे? सपोज आपण कन्सिडर करूयात ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हा R1 या डिस्टन्सवर आहे. हा किती डिस्टन्सवर आहे? R2 या डिस्टन्सवर आहे. आणि हा किती डिस्टन्सवर आहे? mn हा पार्टिकल Rn एवढ्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे हे म्हणजे काय झालं? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं त्या पार्टिकलचं. कुठून? ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. हे R1 R2 Rn हे काय झाले? परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्याचा काय असतो? स्क्वेअर असतो. मग काय होणार? आपला डेफिनेशन समजले असेल तर हेच आपण सिम्बॉलिकली कसं लिहू शकतो? I इज इक्वल टू समेशन, I म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया, समेशन mi ri स्क्वेअर, बरोबर. म्हणजे पार्टिकल्स काय
एक दोन नसणार आहेत, किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत. म्हणून जनरली mi आणि ri स्क्वेअर वेअर i गोज फ्रॉम, आयची व्हॅल्यू कुठून कुठंपर्यंत आहे, 1 to up to n. म्हणजे एक नंबरच्या पार्टिकल्सपासून ती बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्स पर्यंतची बनलेली असणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन mi ri स्क्वेअर वेअर i गोज फ्रॉम 1 to n. म्हणजे डेफिनेशन काय येणार, द सम ऑफ, हे समेशन आहे हां, प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कुणाचा, मास ऑफ इच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलचं मास हां, आणि कशाचा प्रोडक्ट आहे, स्क्वेअर ऑफ इट्स स्क्वेअर करायचा आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे त्याचा काय होणार, स्क्वेअर होणार. हे कसं आलं रिलेशन हे पण आपण बघणार आहोत. फक्त हे डेफिनेशन, हा फॉर्म्युला मुवमेंट ऑफ इनर्शियाचा, आणि SI युनिट जर घेतलं तर ते काय येणार आहे, SI युनिट मुवमेंट ऑफ इनर्शियाचं मास कशामध्ये घेतो आपण, किलोग्रॅम, आणि डिस्टन्स कशामध्ये घेतो, मीटर स्क्वेअर. CGS युनिट जर घेतलं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं तर ते काय येणार आहे, CGS युनिट किलोग्रॅम असतं ते ग्रॅम, आणि मीटर स्क्वेअर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काय येणार आहेत मुवमेंट ऑफ इनर्शियाची, डायमेन्शन्स कशी लिहितो आपण, 11th मध्ये बघितलेलं आहे, LMT फॉर्ममध्ये लिहितो, L⁻², M⁻1 आणि T⁻0. ही त्याची काय येणार आहेत, डायमेन्शन्स येणार आहेत. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि त्याचं जे युनिट आणि डायमेन्शन्स आहेत हे बेसिक आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवलं जातं, कॅपिटल लेटर आयने दाखवलं जातं. सिम्पली लिहिताना MI लिहिलेलं आहे मी इथं, पण दाखवताना कसं दाखवतात, I या लेटरने मुवमेंट ऑफ इनर्शिया दाखवलं जातं, बरोबर. तर रोटेशनल मोशनमध्ये आपण मुवमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आणि त्याचं असणारं SI युनिट फॉर्म्युला बघितलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये काय बघूयात बघा, एक्सप्रेशन डिराईव्ह करूयात बघा. आता आपण कशाचं एक्सप्रेशन, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन डिराईव्ह करूयात. तर बघूयात बघा आता, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, जशी की लिनियर मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी असते, बरोबर. कशाने दाखवतो आपण ती, हाफ mv स्क्वेअरने दाखवतो, बरोबर. म्हणजे कसं बघा, लिनियर मोशनमध्ये जी कायनेटिक एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी किंवा तिला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पण म्हणतात, बरोबर. ट्रान्सलेशनल किंवा लिनियर, बरोबर. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ mv स्क्वेअर, बरोबर. M म्हणजे मास, V म्हणजे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलमधली माहीत आहे आपल्याला, पण आता आपल्याला कशातली काढायची आहे, कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशनमधली काढायची आहे. तर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलच्या प्रत्येक हा जो पार्टिकल आहे, हा याची कायनेटिक एनर्जी, हा पार्टिकल, अशी n नंबर ऑफ पार्टिकल ह्यांची काय घ्यायची, टोटली सम घ्यायची. म्हणजे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल असणार प्रत्येक पार्टिकलला, बरोबर. त्यांची सम, टोटली सम, म्हणजेच कायनेटिक एनर्जी काय मिळणार आहे आपल्याला, रोटेशनल मिळणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय येतो, रोटेशनल मोशनच्या कायनेटिक एनर्जीचा, तो आज आपण बघूयात, बरोबर. तर काय पॉईंट आहे आपला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, डिराईव्ह एन एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी, डिराईव्ह एन एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर त्याच्यामध्ये डायग्राम कोणती येणार बघा, जी आपण मगाशी दाखवलेली, बरोबर. तीच डायग्राम काढायची. म्हणजे कन्सिडर अ रिजिड बॉडी, राईट. ही एक रिजिड बॉडी आहे, बरोबर. तर त्याच्यातून काय जाणार मग, त्या रिजिड बॉडीमधून एक काय जाणार, ॲक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर. कशाभोवती रिव्हॉल्व होते ती रिजिड बॉडी, तर एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती ती रिजिड बॉडी काय होते, रिव्हॉल्व होते, बरोबर. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला तिचा. तर ओमेगा एवढ्या व्हेलॉसिटीने ती बॉडी काय होते, रोटेट होते, बरोबर. तर ती बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेली असते. तर सपोज हा पार्टिकल आहे ज्याचं मास m1 आहे, तो ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती डिस्टन्सवर आहे, r1 एवढ्या डिस्टन्सवर आहे. सपोज अनदर पार्टिकल घेतला आपण m2, बरोबर. m2 हा पार्टिकल घेतला तर तो ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती डिस्टन्सवर आहे, r2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि अशी ही बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनले, त्याचं मास किती घ्यायचं मग, n नंबर ऑफ पार्टिकलचं mn, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स काय असणार त्याचं, rn असणार, बरोबर. हे r1 असणार, हे r2 आणि हे rn असणार, बरोबर. म्हणजे
M1 हा पार्टिकल, बरोबर, M1 हा पार्टिकल, त्यानंतर M2 हा पार्टिकल, M1 हा पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे. त्यानंतर कोणता पार्टिकल घेतला आपण, M2 हा पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि Mn अशी किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार, N नंबर ऑफ पार्टिकल्स असणार. त्याचा मास काय घेऊयात मग आपण, Mn, आणि तो ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती डिस्टन्सवर असणार, Rn एवढ्या डिस्टन्सवर असणार, बरोबर. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करत असताना काय सांगणार तुम्ही, कन्सिडर अ रिजिड बॉडी, figure shows rigid object rotating with, कशाभोवती रोटेट होते, रोटेटिंग विथ कॉन्स्टंट, काय कॉन्स्टंट आहे त्याची, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा हा कॉन्स्टंट आहे त्याचा, बरोबर. आणि ऑब्जेक्ट कशापासून बनलेला आहे, ऑब्जेक्ट मेडअप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल, म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे, ही जी रिजिड बॉडी आहे, ही n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेली आहे, बरोबर, n नंबर ऑफ पार्टिकल. मग त्याचे प्रत्येकाचं मास काय असणार, n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस काय असणार, त्या प्रत्येक पार्टिकलचं घेतलेलं आहे आपण. फर्स्ट पार्टिकलचं M1, सेकंड पार्टिकलचं M2, असे किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहे, त्यांचं मास काय येणार मग Mn, बरोबर. फर्स्ट पार्टिकलचं मास M1, सेकंड पार्टिकलचं मास M2, थर्ड असे n नंबर ऑफ पार्टिकल्स असणार, त्यांची मासेस काय येणार Mn येणार, राईट. तर आणि ते किती डिस्टन्सवर सिच्युएट झालेत, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, विच इज सिच्युएटेड R1 फर्स्ट पार्टिकल, सेकंड R2 अप टू Rn, which is situated at a distance R1 R2 up to Rn from कशापासून, फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर त्याच्यामध्ये एवढं एक्सप्लेनेशन थोडंसं डायग्रामचं लिहावं लागणार तुम्हाला, बरोबर. म्हणजे हा फर्स्ट पॉईंट येणार की कन्सिडर रिजिड ऑब्जेक्ट आहे जो ओमेगा एवढ्या अँग्युलर स्पीडने रोटेट होत आहे, बरोबर. तर तो सेकंड पॉईंट येणार, ऑब्जेक्ट मेड कशाने झालेला आहे, तो ऑब्जेक्ट बनलेला आहे n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून, बरोबर, n नंबर ऑफ पार्टिकलपासून बनलेला आहे. त्या प्रत्येक पार्टिकलचं मास काय आहे, M1 M2 अप टू Mn आहे, आणि ते किती डिस्टन्सवर सिच्युएट झालेले आहेत, तर M1 हा पार्टिकल R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे, M2 हा पार्टिकल R2 एवढ्या डिस्टन्सवर आहे, आणि Mn हा पार्टिकल Rn एवढ्या डिस्टन्सवर, कशापासून, फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, राईट. म्हणजे एवढं त्याचं त्या डायग्रामचं थोडंसं डिस्क्रिप्शन येणार आहे. आता डिराईव्ह करत असताना ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होतो, मग अशी मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने, हा ऑब्जेक्ट रिजिड ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होतो तेव्हा त्याच्यामधले प्रत्येक पार्टिकल काय होतात, रोटेट होतात. हा ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होतो तेव्हा त्याच्यातले प्रत्येक पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय होतात, रोटेट होतात. प्रत्येक पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय करतात, परफॉर्म करतात, विथ त्यांचा सेम काय असतो, ओमेगा अँग्युलर स्पीड सेम असतो, बट v काय असतो, लिनियर स्पीड काय असतो, प्रत्येक पार्टिकलचा डिफरंट असतो. सपोज हा पार्टिकल घेतला, याचा लिनियर स्पीड काय येणार, v1 येणार. हा दुसरा पार्टिकल घेतला, याचा लिनियर स्पीड काय येणार, v2 येणार, बरोबर. हा लास्ट पार्टिकल घेतला, ह्याचा लिनियर स्पीड काय येणार, vn येणार, बरोबर. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा सेम आहे, पण लिनियर स्पीड काय आहे, प्रत्येक पार्टिकलचा डिफरंट आहे, बरोबर. मग काय सांगणार, डिफरंट लिनियर स्पीड, ईच पार्टिकल, मग आपण असं म्हणू शकतो, ईच पार्टिकल when object rotate, then each particle perform UCM with constant, त्यांचा कॉन्स्टंट कोण आहे, कॉन्स्टंट ओमेगा आहे, अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे, बट डिफरंट काय आहे, लिनियर स्पीड.
त्यांचे लिनियर स्पीड्स काय आहेत प्रत्येक पार्टिकलचे डिफरंट असणार. तर V1 इज इक्वल टू काय आलं आपलं R1 ओमेगा फर्स्ट पार्टिकलचा लिनियर स्पीड. सेकंड पार्टिकलचा लिनियर स्पीड काय येणार R2 ओमेगा. आणि अप टू n नंबर ऑफ पार्टिकलचा लिनियर स्पीड काय येणार Rn ओमेगा. राईट. तर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आता आपल्याला काढायचं आहे. बरोबर. तर कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल काय येणार बघा. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल. बरोबर. फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी काय येणार कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल हाफ mv1 स्क्वेअर. राईट. त्यानंतर सेकंड mv1 स्क्वेअर आहे हाफ m1 v1 स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ही इथं पुट करायची R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशी कुठंपर्यंत कायनेटिक एनर्जी फॉर सेकंड पार्टिकल काय येणार सेकंड पार्टिकलसाठी हाफ m2 v2 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ m2 ॲज इट इज v2 स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. राईट. त्यानंतर अप टू असे किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत n नंबर ऑफ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय येणार कायनेटिक एनर्जी फॉर n नंबर ऑफ पार्टिकल हाफ mn vn स्क्वेअर हाफ mn ॲज इट इज vn स्क्वेअरची व्हॅल्यू rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. राईट. इथं n कॅपिटल लिहायचं. बरोबर. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे ह्या प्रत्येक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीची काय येणार सम येणार. बरोबर. प्रत्येक पार्टिकलच्या. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सम करायची कोणाची कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल 2 प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर सेकंड पार्टिकल. असे किती नंबर ऑफ पार्टिकल आहेत n नंबर ऑफ पार्टिकल. राईट. तर कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल काय आलेले आहे आपण काढलेले आहे हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा. राईट. k1 ची व्हॅल्यू 2 ची व्हॅल्यू अप टू n नंबरची व्हॅल्यू इथं पुट करूयात आपण. मग काय येणार कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस सेकंड पार्टिकलची हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू कायनेटिक एनर्जी फॉर n नंबर ऑफ काय येणार हाफ mn rn ओमेगा स्क्वेअर आणि r स्क्वेअर पण आहे तिथं. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार तर काय येणार हाफ कॉमन आहे प्रत्येकामध्ये m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू इथं काय राहणार mn rn स्क्वेअर. कॉमन काय निघणार आहे प्रत्येकातून ओमेगा स्क्वेअर पण निघणार. ओमेगा स्क्वेअर पण प्रत्येकातून कॉमन काढला आणि हाफ पण प्रत्येकातून कॉमन येणार म्हणजे हाफ. आता हेच आपण कसं लिहू शकतो समेशन आहे कशाची मग समेशनबद्दल एक कॉमन सिम्बॉल लिहू शकतो आपण. m आहे r आहे प्रत्येक ठिकाणी m आणि r. मग 1 2 3 च्या ऐवजी अप टू n नंबरच्या ऐवजी काय लिहूया तिथं mi ri वेअर i गोज फ्रॉम 1 टू n. आयची व्हॅल्यू कुठून कुठंपर्यंत आहे 1 पासून n पर्यंत आहे. हा फॉर्म्युला आपण इथं तयार करू शकतो. ह्या पूर्ण ब्रॅकेटच्या ऐवजी हे सिम्पल इक्वेशन आपण इथं लिहू शकतो याच्याबद्दल. बरोबर. आणि ओमेगा स्क्वेअर काय होणार इथं तसंच राहणार. बरोबर. म्हणजे काय येणार हाफ समेशन mi ri स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग हे क्वांटिटी म्हणजेच काय आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया. हाफ डेफिनेशन बघितलेलं आहे आपण. मग याची व्हॅल्यू काय येणार i ओमेगा स्क्वेअर. कसं केलं आपण समेशन mi ri स्क्वेअर
आय गोज फ्रॉम 1 to n ची व्हॅल्यू काय आली, मोमेंट ऑफ इनर्शिया आय माहीत आहे. ही व्हॅल्यू ॲज इट इज इथं काय केली आहे, ब्रॅकेटच्या ऐवजी पुट केली. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आली, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आला, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा काय मिळाला फॉर्म्युला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ दिसते तुम्हाला. लिनियर स्पीड कुणाशी ॲनालॉगस आहे, अँग्युलर स्पीडशी. म्हणजेच यम कुणाशी ॲनालॉगस असणार, आयशी. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमधलं जे मास आहे म्हणजे एम, हा सेम रोल प्ले करणार. म्हणजे मुमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास जे रोल प्ले करतो तोच रोटेशनल मोशनमध्ये मुमेंट ऑफ इनर्शिया रोल प्ले करणार. ट्रान्सलेशनल मधील मास आणि रोटेशनल मोशनमधला मुमेंट ऑफ इनर्शिया हे दोघं काय करणार, सेम रोल प्ले करणार. म्हणजे मास जे रोल प्ले करतं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये तोच रोल कोण प्ले करणार, मुमेंट ऑफ इनर्शिया प्ले करणार. बरोबर. म्हणजे मास हे कुणाच्या, मुमेंट ऑफ इनर्शिया हे कुणाच्या ॲनालॉगस आहे, तर मास इन अ ट्रान्सलेशनल मोशन. राईट. म्हणजे इथं हे आपल्याला समजलं, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये जे मास असतं तेच रोटेशनल मोशनमध्ये कोण असतं, तर मुमेंट ऑफ इनर्शिया असतो. राईट. ह्याच्यावरून हे आपल्याला समजलं. तर एक्झाममध्ये तुम्हाला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायला विचारतात. 1/2 आय ओमेगा स्क्वेअर हे एक्सप्रेशन आपण अशा पद्धतीने डिराईव्ह केलेलं आहे. बरोबर. ओके, थँक्यू.